ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानः समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर. यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमत्शङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिव. यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. हरि ओम. आता मी ज्ञानेश्वरीचा अध्याय 2 256 सुरुवात करत आहे. गीतेचा श्लोक नंबर 45. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेमात्मवान. श्लोकार्थ. हे अर्जुना, वेद त्रिगुणांचे प्रतिपादन करणारे आहेत. तू त्रिगुणातीत द्वंद्वरहित नित्य सत्वगुण संपन्न योगक्षेमाची काळजी न करणारा आणि आत्मनिष्ठ होव्या. तिन्ही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. अर्थ. तू असे निसंशय समज की वेद हे सत्व रजव तम या 3 गुणांनी व्याप्त आहे. म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते सगळे सात्विक आहेत. येर रजतात्मक जेथ निरूपिजे कर्माधिक ते केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. आणि अर्जुना, केवळ स्वर्गसूचक अशा कर्माधिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदाचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत. म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण येथ जणे अंतःकरण रिघो देसी. म्हणून हे केवळ सुखदुःखाला कारण होणारे आहेत असे तू लक्षात ठेव व त्यांच्या ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर जाऊ देऊ नकोस. तू गुणत्रयाते अव्हेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. तू तिन्ही गुण टाकून दे, मी व माझे पण धरू नकोस, पण अंतःकरणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस. श्लोक. यावा अनर्थ उदपाने सर्वतः संप्युदोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. श्लोकार्थ. सर्वत्र पाणीच पाणी जरी झाले तरी आपणास जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे. त्याप्रमाणे ज्ञानी संपूर्ण वेदाचा विचार करून त्यातील आपणास जे अपेक्षित त्याचे ग्रहण करतात. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची घेणे. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या असतील, अनेक विधी निषेधांचे प्रकार सुचवले आहेत, तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे. जैसा प्रगटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती
तरी ते तुलेही काय चाली जती सांगे मज. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच सगळे रस्ते दिसू लागतात, म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यानी का जावयाचे सांग बरे मला. का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढे जरी पाणी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विचरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थांचा विचार करतात, मग ज्यात त्यात शाश्वत व जे इष्ट आहे त्याचेच ग्रहण करतात. श्लोक. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोत्स्व कर्मणी. श्लोकार्थ. तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे, कर्मफलाविषयी तू इच्छा धरता कामा नये. म्हणजे कर्मफलाला हेतुभूत तुला कधी होता उपयोगी नाही, आणि कर्म न करण्याविषयी मनाचा कल होऊ देऊ नकोस. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता, तुझ उचित होय आता स्वकर्म हे. म्हणून अर्जुन ऐक, याच दृष्टीने पाहिले तर हे स्वकर्मच याच वेळी तुला उचित आहे. आम्ही समस्तही विचारिले तवा ऐसेच हे मना आले, जेन संडिजे तुवा आपुले विहित कर्म. आम्ही सर्व गोष्टीचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला पटले की तू आपले विहित कर्म सोडू नयेस. परी कर्मफळी आसन धरावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयी प्रवृत्ती होऊ देऊ नकोस. हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा. श्लोक. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. श्लोकार्थ. अर्जुना, योगयुक्त होऊन फलाचा अभिलाष टाकून पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी मनाचा समतोलपणा ठेवून तू कर्म कर. असा जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग म्हणतात. तू परी आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. अर्जुना, तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफलाचा अभिलाष टाकून मग मन लावून विहित कर्मे करावीस. परी आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. परंतु पुढची होईल. का निमित्ते कोणे ऐके, ते सिद्धी न बचता ठाके, तरी तेथीचे अपरी तोखे शोभावेना. परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासंग पार पडले तरी त्यात विशेष संतोष मानावा, हेही नको. आचरिता सिद्धी गेले, तरी काजाची कीर आले, परी ठेलियाही सगुण जाहले ऐसेची मानी. किंवा काही कारणामुळे प्रारंभलेले कर्म जरी सिद्धीस न जाता अर्धवट राहिले तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नये. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. हाती घेतलेले कर्म सिद्धीस गेले तर खरोखरच आपले काम झाले, पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज. देखे संता संती कर्मी, हे जे सरिसे पण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. कारण असे पाहता जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढेच
सगळे जर परमात्म्याला अर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असेच समज. हे पहा, पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तोच खरी योगस्थिती, निष्काम कर्मयोग. तिची ज्ञानी पुरुष प्रशंसा करतात. श्लोक. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगायुज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. श्लोकार्थ. हे अर्जुना, निष्काम बुद्धियुक्त होऊन केलेल्या कर्मापेक्षा फलेच्छेने केलेले कर्म अत्यंत निकृष्ट आहे. तू बुद्धीचा आश्रय कर. फलाचा हेतू धरून कर्म करणारे दीन होत. बुद्धियुक्त पुरुष ज्या लोकींचे पुण्य व पाप या दोहोंचाही त्याग करतो. म्हणून योगाकरता प्रयत्न कर. योग म्हणजे कर्मातील कौशल्य होय. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आठी. अर्जुना, यशापयशी चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते. मनाचा संकल्प, बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मभाग. पार्था, बुद्धियोगाचा निष्काम कर्माचरणाचा विचार करून तुलनेने पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थिती. परंतु आरंभी तेच सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे या निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. कारण असे करता करता सकाम कर्मातून कर्तृत्व मत आणि फलास्वाद टाकून राहिलेले जे कर्म शेष कर्म ती सहजच योग स्थिती होय. म्हणून बुद्धियोगू सदरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अवेरू फळ हे तुझा. म्हणून बुद्धियोग हा भक्कम पायावर उभारलेला आहे. त्यावर अर्जुना, तू आपले मन स्थिर कर व मनाने फलाशेचा त्याग कर. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले ही उभय संबंधी सांडिले पाप पुण्य. जे बुद्धियोगाचा आश्रय करतात तेच संसार सागराच्या पलीकडे जातात. त्यांची पाप व पुण्य दोहोंच्याही बंधातून सुटका होते. श्लोक. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त मामयम्. श्लोकार्थ. बुद्धियोगाचा अवलंब करणारे ज्ञानी कर्मजन्य फलाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात. सर्व उपद्रव विरहित अशा मोक्ष पदाला जातात. जे कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि आता याती लेपती अर्जुना तया. ते निष्काम कर्मयोगी कर्मे तर करतात पण कर्मफलाला मनानेही शिवत नाही. म्हणून अर्जुना, जन्म मरणाच्या त्यांच्या येरझारा बंद पडतात. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. मग अर्जुना, ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक सर्व उपद्रव रहित म्हणून ब्रह्मानंदाने ओथंबलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. श्लोकार्थ. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूप मालिन्याचे अतिक्रमण करील तेव्हा तू पूर्वी ऐकलेल्या व पुढे ऐकण्याच्या गोष्टीविषयी विरक्त होशील. तू ऐसा तै होसी जै मोहा ते सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. अर्जुना, ज्या वेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात
वैराग्याचा संचार होईल त्यावेळेला तू जागा होशील. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेणे निचाडे होईल मन आपैसे तुझे. मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल व त्या योगाने तुझे मन सहजच निरीच्छ होईल. तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. तेथे तशी तुझी स्थिती झाल्यावर आणखी पुढे काही समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मार्गे मिळवले आहे ते पुन्हा आठवावे. हे सर्व अर्जुना केवळ जागच्या जागी राहील. लोक श्रुती प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला, समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. श्लोकार्थ. नंतर जेव्हा नाना प्रकारच्या श्रवणाने संशयग्रस्त झालेली तुझी बुद्धी निश्चल होऊन समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा तुला संपूर्ण योगस्थिती प्राप्त होईल. इंद्रियाची संगती जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागती आत्मस्वरूपी. इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी पांगते ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल. समाधी सुखी केवळ जई बुद्धी होईल निश्चळ, तई पावसी तू सकळ योग स्थिती. मग केवळ समाधीच्या सुखात शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी ज्या वेळेला बुद्धी स्थिर होईल त्या वेळेला संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातात आला असे समज. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं. श्लोकार्थ. हे कृष्णा, अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, समाधी सुख अखंड भोगणारा असा जो स्थितप्रज्ञ तो कोणत्या लक्षणाने ओळखावा? तो स्थितप्रज्ञ काय बोलतो, कसा राहतो व कसा चालतो? तेथ अर्जुन म्हणे, देवा हाची अभिप्रावो आघवा, मी कुसेन आता सांगावा कृपानिधी. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा हाच सर्व अभिप्राय मी आता विचारतो. हे करुणासागरा, तो तू सांग. मग अच्युत म्हणे, जे किरीटी तुझ निके, ते पुसपाऊन मेखे मनाचेनी. मग श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार. या बोला पार्थे म्हणतले सांगपा श्रीकृष्णा ते, काय म्हणिते स्थितप्रज्ञा ते ओळखो केवी. या बोलण्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले, देवा स्थितप्रज्ञाला ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे त्याला काय म्हणतात व त्याला ओळखावे कसे सांग बरे. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसा चिन्ही जाणीजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित. आणि ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावे? तो कवणे स्थिती असेल तैसे तैसे रूपी विलसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तेव्हा ऐश्वर्य आदी 6 गुणांचे तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारे वागतो, हे लक्ष्मीपती श्रीकृष्णा मला सांगावे. तव परब्रह्म अवतरणू जो षड्गुणाधिकरणू, तो काय तेथ नारायण बोलतू असे. तेव्हा ऐश्वर्यादी 6 गुणांचे आश्रयस्थान असा जो श्रीकृष्ण तो काय बोलता झाला ते ऐका. लोक प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान्, आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्लोकार्थ. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, जेव्हा मनामध्ये आलेल्या सर्व इच्छा सर्वथा टाकून देतो व स्वतः स्वस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो तेव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणावे.
म्हणे अर्जुना परियेसी तो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना ऐक, मनात जी उत्कट विषयासक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेणे संगे कीजे. जो सदा तृप्त असतो, ज्याचे अंतःकरण नेहमी आनंदाने भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या संगतीने विषयामध्ये पतन होते. तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाण. तो काम ज्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न राहते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज. लोक दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. श्लोकार्थ. दुःखे आली असताना ज्याचे मन उद्विग्न होत नाही, सुखे आली असता जो त्याच्याविषयी निरीक्ष असतो, प्रीती भय क्रोध ही ज्याची गेलेली असतात, त्याला स्थितप्रज्ञ मुनी म्हणावे. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या जाती अडपई जेना. कितीही सुखे प्राप्त झाली तरी ज्याचे चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या अभिलाषाने कधी अडकला जात नाही. अर्जुना तयाचा ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाचे नेणे काही परिपूर्ण तो. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी स्वभावतःच काम क्रोध नसतात आणि ज्याला भय हे केव्हाच माहीत नसते, असा तो परिपूर्ण होय. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरखोनी उपाधी भेद भेदू रहित. असा असा जो अमर्याद आहे व जो देह प्रपंचादी उपाधी सोडून भेदरहित झालेला असतो, तो स्थिर बुद्धी होय असे समज. लोक सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनंदति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. श्लोकार्थम. ज्याची कुठेही आसक्ती नसते, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंदू का जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देताना हा उत्तम हा अधम असे ज्याप्रमाणे म्हणत नाही, त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र सारखा समबुद्धीने वागतो. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. ज्याच्या ठिकाणी अशी अखंड समान भूतमात्रांविषयी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो होत नाही. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे, जो ओफटेनी नागवे विषादासीन. काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणाऱ्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही. ऐसा हरिख शोक रहितू जो आत्मबोध भरितू, तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. त्याप्रमाणे जो हर्ष शोक रहित असतो व आत्मज्ञानाने संपन्न असतो, तो स्थिर बुद्धी होय असे अर्जुना जाण. पुढचा श्लोक. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. लोकार्थ. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूनी
आखडून घेतो त्याप्रमाणे तो जेव्हा आपली इंद्रिये विषयांपासून आखडून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. का कूर्म जिया परी उभाईला अवेग पसरी ना इच्छा वशे आवरी आपुले आपण, किंवा ज्याप्रमाणे कासव खुशीत असताना आपले अवयव पसरते किंवा मनाला वाटल्यास आपल्या आपण आवरून घेते, तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाणस्थिती पातली असे. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती तो जे म्हणेल ते करतात त्यांची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. हरि ओम. थांबायचं का? हो, थांबायला हरकत नाही. थांबणार आहे तुमचं. पसायदान घ्या किंवा तुम्हाला काही सांगायचं असलं याच्यातून समजलेलं तर तसं सांगा. नाही तसं काय म्हणजे मला सांगता नाही येणार. बर. तर पहिलं ऑनलाईन पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे थोडस हरकत नाही. हा हा म्हणजे वेळ आहे. पसायदान घ्या तुम्ही, मग मी हो बोलेन. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो निती लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ज्ञानदेव महाराज की जय. हो, अनुयाताई काही बोलायचं आहे का? गजानन महाराजांचं अष्टक म्हणू का? एक मिनिट, अनुयाताईंना काही बोलायचं आहे का विचारतो. एक मिनिट मग माऊलीचा अभंग म्हणे तर चालेल का एखादा? एक मिनिट, ठीक आहे. गजानन महाराजांचं अष्टक घ्या आशाताई. हा. गजानना गुणागरा परम मंगला पावना, अशी वावघे हरी दुरित ते विदुर्वासना, नसे त्रिभुवना मध्ये तुझ विणे आम्हा आसरा, करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा, निरालसपणे नसे घडली अल्प सेवा करी, तुझी पतित पावना भटकलो भृथा भूवरी, विसंबत न गायती अपुलिया कधी वासरा, करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा, हलास जगी लावण्या परतुनी सुवाटे जन, समर्थ गुरुराज जा भूषविनाम नारायण, म्हणून तुझ प्रार्थना सतत जोडून करा, करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा, क्षणात जल आणिले नसून थेंब त्या वापिला, क्षणात गमना प्रती करिसी इच्छिलेल्या स्थला, क्षणात स्वरूपे किती विविध धारिसी धीवरा,
करी पदनतावरी बहुदया नरो साधरा अगाध करणी तुझी गुरुवरा न लोका कळे तुला त्यजुनी व्यर्थ ते अचरिताति नाना खुळे कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तीरा करी पदनतावरी बहुदया नरो साधरा समर्थ स्वरूपा पती प्रती धरुनी साच बाळापुरी तुम्ही प्रगट जाहला सुशील बाळ कृष्णा घरी हरी स्वरूप घेऊनी दिधली भेट भीम तिरा करी पदनतावरी बहुदया नरो साधरा सछिद्र नौके प्रतिपदीय पाय हे लागता जलात बुडता तरी तिजसी नर्मदा देहता अशा तुझसी वाळण्यानच समर्थ माझी गिरा करी पदनतावरी बहुदया नरो साधरा हतान बहु बोलता तव पदांबुजा वंदितो पडो विसरना कदा मदीय हेच मी मागतो तुम्ही वरद आपुला करधरा गणूच्या शिरा करी पदनतावरी बहुदया नरो साधरा करी पदनतावरी बहुदया नरो साधरा करी पदनतावरी बहुदया नरो साधरा अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन महाराज की जय। हरिओम। वा वा, छान सांगितलं गजानन महाराजांचा उत्तम. आजच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमधला साधारणतः छोटासा गोषवारा मला सांगता येईल तो असा हा की बऱ्यापैकी भानावर आलेले अर्जुन, एक मिनिट, बऱ्यापैकी भानावर आलेले अर्जुन अत्यंत लक्षपूर्वक भगवंत काय सांगतायत ते ऐकत आहेत. ते आता अर्जुन बऱ्यापैकी आता त्यांच्या शोकातून सावरलेले आहेत. त्यांना भगवंत उपदेश करतायत, ज्ञानमार्ग सांगून झालेला आहे, पण ज्ञानमार्गाने म्हणजे एकांगी अनुसरण्याने काही वेगळ्या अंधकारात किंवा याच्यात जाऊ शकतील असं श्रीकृष्णांना वाटल्यामुळं आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांना हा मार्ग कळावा म्हणून पुढं कर्म मार्गावरती हळूहळू ते त्यांना घेऊन येत आहेत. भगवंत म्हणतायत, अरे वेदांचा भाव तिन्ही गुणांनी युक्त आहे. तिन्ही गुणांनी युक्त म्हणजे कुठले ते तीन गुण? तर सत्व, रज आणि तम. वेदांमध्ये ह्या तिन्ही गुणांचा उल्लेख आहे आणि तिन्ही मार्गांचाही उल्लेख आहे. या तिन्ही गुणांचे कार्य वेदातून सांगितलेले आहेत, त्याचे साधने सांगितलेले आहेत. पण उपनिषदे मात्र फक्त सत्वगुणाचेच वर्णन करणारे आहेत, असं सुरुवातीला पहिल्या श्लोकांमध्ये आणि काही ओव्यांमधनं त्याचा अर्थ निघतो. म्हणून वेदांमध्ये जे रज आणि तमगुणाचे जे कार्य सांगितलेले आहेत किंवा जे साधनं सांगितलेले आहेत स्वर्गप्राप्तीसाठी किंवा स्वर्ग सुखासाठीचे, त्या भोगांकडे आणि साधनांकडे आसक्तीने पाहू नकोस, त्याप्रमाणे वागू नकोस. म्हणजे वेदातून सुद्धा ह्या तिन्ही गुणांचा मार्गदर्शन जरी केलेलं असलं तरी त्यातून जे हितकारक आहे त्या मार्गावरच आपल्याला वाटचाल करायची आहे, असं स्वतः भगवंत येथे सांगत आहे असं मला वाटतं. स्वतःच्या मनाला आवर घाल आणि त्या एकाच परमात्म्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धीने एकाग्र हो. सूर्योदय झाल्यावर जसे अनेक रस्ते स्पष्ट होतात, म्हणून काय त्या सर्वांवरूनच वाटचाल करता येत नाही. जी शाश्वत आणि इष्ट अशी आहे, अशाच वाटेवरून वाटचाल तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाते. कर्मफलाच्या आकांक्षेने कर्म करू नकोस, पण म्हणून कर्मच करू नको असा सावध इशाराही भगवंत येथे देत आहे. एकांगी ज्ञान मार्गाचा अवलंब किंवा कोणत्याही एकाच मार्गाच्या अवलंबनाने विनाश, अधोगती ही ठरलेलीच आहे. ज्ञान, कर्म, उपासना किंवा भक्ती. आता हे त्रिकांडात्मक साधना भगवंत कदाचित इथे सांगत असावेत. सांख्य योगामध्ये ज्ञान मार्ग सांगितला, आता हळूहळू कर्म मार्ग त्याला सांगतात. माझ्यासारख्या प्रापंचिकाला निष्काम कर्म किंवा
निर्फल ज्याचं फल मिळू शकणार नाही असं कर्म करणं अगदी सुरुवातीला शक्य नाही. म्हणून सुरुवातीला सकाम कर्म करत करत तुम्ही निष्कामतेकडे जायचं आहे, असाही थोडासा उल्लेख या उद्बोधनात, भगवंतांच्या उद्बोधनात मला जाणवून आला. कदाचित माझं चुकीचं असेलही, पण मी ज्यावेळेस माझा प्रापंचिक म्हणून विचार करतो, त्यावेळेस मला माझ्या प्रपंचामध्ये काही गोष्टी मिळवायच्या असतात. तेवढ्यात त्या फलाची अपेक्षा मला त्या प्रपंचामध्ये असतेच आणि ती मिळवता किंवा तो हेतू ज्यावेळेस आपल्याला साधला जातो, त्यावेळेस आपल्या निष्ठा वाढत जातात आणि त्या फलांचाही हळूहळू आपल्याकडनं भगवंत त्याग करून घ्यायला लागतात. ती निष्काम कर्म. ते निष्काम कर्म अपेक्षित आहे अर्जुनांसारख्या योगांकडनं. म्हणजे ज्ञान, कर्म आणि उपासना किंवा भक्ती ह्या 3 मार्गांचा ज्यावेळेस संयोग होईल, त्यावेळेस त्या परमात्म्याशी तुमचा योग होईल. तो खरा योग, तो समत्व योग. सत्व, रजतम या 3 गुणांचा, या प्रकृती गुणांचा समत्व म्हणजे योग. त्याचा समत्व तुम्हाला साधता आलं पाहिजे. ज्ञानमार्ग कुठपर्यंत आपल्या हिताकरता वापरायचा, कर्ममार्ग कुठपर्यंत सकामतेने वापरायचा आणि केव्हापासून निष्कामतेने वापरायचा, याचा आपल्याला विवेक आला पाहिजे. आपल्या बुद्धीने त्याचा निश्चय झाला पाहिजे आणि त्यावेळेस आपल्याला सकाम कर्म सोडून निष्काम कर्माकडे जायचं आहे. कर्म करायचंच नाही, अकर्म ज्याला म्हटलं जातं. पुढं पुढं तो विषय येणारच आहे. अकर्म ज्याला म्हटलं जातं तसं करायचंच नाही, तर मग तू नुसतं एका ठिकाणीच बसून राहिलं तर तुला दे रे हरी आणि पलंगावरी असं मिळणार नाहीये. तुला तुझे कर्म करावेच लागतील. असं ह्या श्लोकांमधून सांगायचं असावं, असा माझा अभ्यास मला सांगतो आहे. यातूनही रामदास दादा आहेत, अनुयाताई आहेत, सुचिताताई आहेत. आपणही सांगावं की काय नेमकं भगवंतांना याच्यातून सांगायचं आहे. रामदास दादा. नमस्ते दादा. जय श्री कृष्ण. आपण एकदम बरोबर सांगितलं की जे म्हणजे भगवंतांना इथे जे सांगायचंय तो मुद्दा आपण बरोबर घेतलात. परंतु म्हणजे मला असं एक फक्त थोडंसं अजून जोडावं असं वाटतं की जरी आपल्याला हे तिन्ही मार्ग भिन्न दिसत असले, म्हणजे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, तरी ते भिन्न नाहीच आहेत. मुळातच ते भिन्न नाहीयेत. कारण मनुष्य जसा विचार करत जातो किंवा कर्म सुरुवातीला त्याला सकाम कर्म करावंच लागतं किंवा करतोच तो, आणि करत करत तो निष्काम कर्माकडे जातो. कर्म मार्गातून तो ज्ञान मार्गात जातो. ज्ञान मार्ग झाल्याशिवाय भक्ती मार्ग येत नाही. कारण कळालंच नाही आपल्याला काय आपण कुणाशी प्रेम करतोय. भक्ती म्हणजे काय? निस्सीम प्रेम आहे, जीवापाड केलेलं प्रेम आहे. प्रेम आपली ओळखच नाही झाली तर आपण प्रेम कसं करणार, बरोबर? तर भगवंताची ओळख ज्ञानामधून होईल, बरोबर? आता हे सर्व तिन्ही मार्ग एकमेकांशी म्हणजे फार सुंदर प्रकारे गुंफलेले आहेत, म्हणजे असं ते वेगळे नाहीये. हा पहिला मुद्दा मला सांगावा असं वाटतो. दुसरा एक महत्वाचा म्हणजे मुद्दा आपल्या आजच्या ओळीत होता, तो म्हणजे स्थितप्रज्ञेची लक्षणं. हा, स्थितप्रज्ञ ही फार सुंदर अशी अवस्था आहे. म्हणजे मला ते स्वतःला आठवतं की मी कॉलेजच्या जीवनात असताना स्थितप्रज्ञ या विषयावर खूप वेळा विचार करून ती अवस्था कशी मिळवता येईल याचा फार म्हणजे सखोल विचार करायचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणजे त्याच्यावर एक सुंदर पुस्तक आहे, हे मी सर्व वाचकांसाठी सांगतो की विनोबा भावेंचं स्थितप्रज्ञ नावाचं एक छोटी पुस्तक आहे. आणि ज्ञानेश्वरांनी उत्तम सांगितलेच आहे, पण विनोबा भावेंचं पण पुस्तक छान आहे. म्हणजे सामान्य माणसाला स्थितप्रज्ञ अवस्थेकडे कसं जाता येईल किंवा स्थितप्रज्ञ म्हणजे पहिल्यांदा स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं. मग स्थितप्रज्ञ अवस्थेकडे कर्ममार्ग करत 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 कसं पोचायचं, बरोबर? याच्याविषयीचं जे विवरण आता भगवंतांनी ज्ञानेश्वरांनी जे सांगितले ते खूप सुरेख आहे. पण तो मुद्दाही आपण म्हणजे गृहीत म्हणजे आपण अभ्यासला पाहिजे आणि तो सखोलपणे अभ्यासण्याची गरज आहे. आणि त्याचा आपल्या आयुष्यात म्हणजे म्हणजे प्रयत्नवाद हा महत्वाचा असतोच, बरोबर? प्रयत्न तर म्हणजे करायलाच हवेत, बरोबर? पण प्रयत्न करता 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 आपलं अंतिम ध्येय जे आहे ते आपण ध्येय विसरता कामा नये आणि त्यासाठीच ते निष्काम कर्म अपेक्षित आहे. एवढंच. म्हणजे मी फक्त 2 मुद्दे तुमच्या
ह्याच्यामध्ये अजून जोडू इच्छित होतो, म्हणून ते मी जोडले. एवढंच मी सांगू इच्छितो. अनुताई ताई किंवा अजून मान्यवर आहेत ते सांगू शकतील चांगल्या प्रकारे. बरोबर आहे ना. एखादा मुद्दा माझ्याकडनं सुटलेला हम्म. समजा रामदास दादांनी सांगितला किंवा काही वेगळा त्यांचा दृष्टिकोन असला, असा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो त्या अभ्यासाकडे पाहण्याचा, आणि तोच मांडण्याचा आपला हेतू आहे की ज्यांनी क्लॅरिटी येईल नेमकं भगवंतांनी काय सांगितलंय, किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी त्या गीतार्थाचं घेताना नेमकं काय ओवीमधनं वापरले आहे. अगदी सुंदर सुंदर रूपक माऊलींनी दिलेले आहेत, म्हणजे ज्याच्यातून सहज मनाला ते भिडून जातं. सहज तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिक माणसाला ते सहज लक्षात येण्यासारखं माऊलींनी त्याचं विवेचन केलेलं आहे. त्यावेळेसची भाषा वेगळी असल्यामुळे कदाचित ते आपल्याला अवघड वाटतं, पण इतका मऊ मृदू असा विषयच नाही. इतका मऊ, इतका चावून दिलेला घास आहे छान. आपल्याला फक्त त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, एवढंच लक्षात ठेवा. अगदी समरसून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. दादा, मी एकमेकांना एक मुद्दा सांगू इच्छिते. हो, बोला ना ताई. स्थितप्रज्ञाचं असं सांगितलंय की म्हणजे कासव जसं आपलं इंद्रिय पाहिजे तेव्हा आकळतो आणि पाहिजे तेव्हा सोडतो, त्याप्रमाणे स्थितप्रज्ञाचे इंद्रिय असे असले हम्म, पाहिजे, असं एक बरोबर. मुद्दा विषयांपासून सांगितला. आत घेणे, विषयांपासून आत घेणे, इंद्रिय आवरून धरणं, आणि सुख विषयाचा असेल संयोग तर नाही. सुख असेल तर खूप आनंद नाही, आणि दुःख असेल तर दुःख झालं तर खूप दुःखी व्हायचं नाही. बरोबर बरोबर. आहे. खूप छान. दादा, एक वेळ आहे का, एक अभंग म्हणू का? नाही, आता झालंय काही वेळ, आपले 2 मिनिटं जास्त झाले. तुमची वेळ माऊलीचं येणारच आहे, कार्य. 1-2 दिवसात तुम्हाला आहेच तुमचं, त्यावेळेस आपण घेऊया. नाही, मला शुक्रवारी ताईनं सांगितलंय, कारण माझ्याकडे होय, 18 त्या तारखेला. दिवशी हो, ठीक आहे. त्या दिवशी घेऊ आपण अभंग. चालेल. चालेल. ठीक आहे. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण.